आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ्या तिळाची चटणी बनवणार आहोत। याला कारळ्याची चटणी असे देखील म्हणतात। कढईमध्ये 1 वाटी काळे तीळ घातलेले आहेत। तीळ थोडे गरम होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तडतड आवाज येईपर्यंत आपण तीळ भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर बेडगी मिरची घेतलेली आहे। बेडगी मिरची सुद्धा कुरकुरीत गरम होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि 25 ते 30 लसूण पाकळ्या देखील आपण भाजून घेतलेल्या आहेत। आता एक एक साहित्य आपण मिक्सर जार मध्ये वाटून घेणार आहोत। ही चटणी जेवणासोबत तोंडी लावायला छान लागते। याआधी सुद्धा आपण काळ्या तिळाच्या चटणीचा व्हिडिओ बनवलेला आहे। अशा प्रकारे तीळ, मिरची आणि लसूण आपण वेगवेगळं बारीक करून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण एकत्र करू। यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपण लाल तिखट घालणार आहोत। कारण बेडगी मिरची तिखट नसते म्हणून आपण लाल तिखट घालून पुन्हा एकदा मिक्सर जार मध्ये फिरवून घेऊया। तर अशा प्रकारे चटणी तयार आहे।